साईम आहे सकाळ. आता आम्ही सकाळी 7:30 वाजले. आम्ही निघालो आहे दुपारच्या हॉल्टसाठी. दुपारचा हॉल्ट आमचा आहे पोहेगावला. इथून 16-17 किलोमीटर आहे वावीमधून. रात्री आम्ही बरोबर टायमिंगमध्ये बसलो होतो. आज या पालखीचा शेवटचा दिवस आहे. आज रात्रीपर्यंत आम्ही शिर्डीच्या हद्दीमध्ये पोचून जाऊ. मग उद्या आपल्याला साईंचं दर्शन. हा 9-10 दिवसाचा प्रवास कधी होतोय कधी संपतोय आणि किती पटापट दिवस चालले कळतच नाहीयेत. खूप पटापट चाललेत. आता हे 9-10 दिवस किती झाली आम्हाला हे कळलंच नाही. आणि खूप हे दिवस छान गेले आमच्या सगळ्यांसाठी. आणि प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव पण मिळाले ते या पदयात्रेमध्ये चालताना. असाच एक अनुभव आम्हाला काल झाला. तो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पुढे कुठे आम्ही थांबू तिकडे मग तुम्हाला तो अनुभव सांगतो आम्हाला कालच्या दिवसाचा. तोपर्यंत आपण पुढे भेटू. ओम साईराम. ओम साईराम. आता अर्धा एक तास झाला आम्ही दुपारच्या हॉल्टला पोचलो आहे. कुठच्या हॉल्टला? पोहेगावच्या हॉल्टला आता पोचलेलो आहे. अजून एक ग्रुप आहे आमचा पाठी चालतोय. आंघोळीसाठी थांबला होता. आमची आंघोळ झाली आहे. आम्ही आता पोचलो आहे. आता येता सकाळी मी तुम्हाला एक सांगितलं का अनुभव. काल आम्हाला एक अनुभव झालेला होता. सकाळी आम्ही निघालो मुक्तिधाममधून निघालो होतो सकाळी खोपडीसाठी. दुपारचा हॉल्ट होता तो. जो टप्पा आहे ना पडला तो रस्ता खूप ऊन होतं, भरपूर ऊन होतं. आणि त्या आजूबाजूला सुद्धा काहीच नव्हतं. झाडी नव्हती की काही हॉटेल्स नव्हती. आम्ही सकाळी अशाच निघालेलो कारण तो टप्पाच खूप मोठा होता. रस्ता खूप लांब असल्याने आम्ही बोलून उपाशी पोटी लवकर निघालो. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ते. पुढे आम्ही चालतोय काहीच भेटत नाही. भूक तर लागलेली जाम. आणि पुढचा हॉल्ट आमचा नाश्त्याचा कधी येईल आम्हाला माहितीच नव्हतं. तरी पण आम्ही चालतोय. पुढे चालल्यावरती एक हॉल्ट दिसला होता. तो दुसऱ्या पालखीचा. त्या दुसऱ्या पालखीच्या हॉल्टला आम्ही गेलो. तिकडच्या समोरून त्या साई भक्तांनी आम्हाला तिथे नाश्त्यासाठी प्राचारण केलं. आम्हाला तिकडे बोलवलं आणि ती जागासुद्धा व्यवस्थित होती. म्हणजे त्यांनी बोलवलं आणि आम्हाला पोटात भूक लागली होती जोराची. आणि त्याच्यात त्यांनी समोर ते दिसले. त्यांनी आम्हाला बोलवलं. तर आम्हाला असं वाटतं बाबांनीच आम्हाला तो बुलावा दिला त्या टायमिंगला. आणि आम्ही त्यावेळी पोचलो त्या तिथे. अशा छोटे असे अनुभव मिळत असतात प्रत्येकाला चालताना. आणि आम्ही तिकडे आराम केला. असाच छोटे अनुभव सगळ्यांना मिळत असतात रस्त्याने चालताना. हे आता कोणाला कसा विश्वास ठेवायचा प्रत्येकावरती. आम्हाला त्यावेळी असं वाटलं की बाबा चला भूक लागली आम्हाला. आणि त्यावेळी बाबांनी आमची सोय केली त्यावेळेस. हेच एवढंच होता एक अनुभव. आणि हा तुमच्याशी मला असं वाटलं की शेअर करावा. शेअर करतोय. आता थोड्या वेळात जेवू आम्ही सर्वजण आल्यावरती. ओम साईराम. रामनवमीच्या या सणाला पालखी बाबांची घेऊन मिरवायला. रामनवमीच्या या सणाला ओम साईराम. आता आम्ही संध्याकाळी निघालोय पोहेगावमधून. रात्रीचा हॉल्ट आहे निघोज पासून शिर्डी 3 किलोमीटर वरती. म्हणजे आता आम्ही शिर्डीच्या हद्दीत पोहोचू. निघोजला पोचल्यावरती सर्वजण आता चालतोय. सर्व एकत्रच आहे आता. सगळेजण या 10 दिवसात काळे पडले चालून. आट्या. ओम साईराम. ओम साईराम. कसं वाटतंय तुम्हाला?
ओ बोवा कसा होता तुमचा 10 दिवसाचा प्रवास तर तुम्ही सांगू शकता व्हिडिओच्या द्वारे. कोणाला विचारता? काय दुखापत झाले काय झाले? दुखापत कुणालाच नाही झाली. दुखापत कोणाला नाही झाली पण दुखापत लय झाली. गाठ्याला काय झालं नाही गाठ्या आता बघू शकता तुम्ही. या रोडवरती काय आता नाही, बऱ्याच श्रीकांत. बऱ्याच पालख्या या रोडवरती चालतात आहे. आणि मला घाटिया सप्रेम भेट पण दिले फक्त फोटो काढण्यापुरती. चला पुढे भेटू. बोलो ओम साईराम. आपण गावात जाणार आहे म्हणून तिथे बाबा आपल्या भक्तांकडून म्हणजे थोडं काय ना काहीतरी जेवायला मागायचे, तांदूळ मागायचे. मग ते असं थोड्या दिवसांनी असं भंडारा करायचं सगळ्यांना जेवायला. मग आपल्यासाठी पण एवढे दिवस बाबांनी भंडारा ठेवला होता. जेवलो आहे ते पण आहे. डबल खाल्लं हा खाऊन आपला मुंबईला गेल्यावरती सगळे बोलणार आहे. मुंबईला गेलो सगळं मिस करू आपण हे 10 दिवस. नक्कीच नक्कीच लवकर या. हेच बोलायला लागणार आहे आता. दरवेळेस गणपती बाप्पाला बोलतो पुढच्या वर्षी लवकर या, पण आता आपण ह्या वेळेस बोलूया काय बघूया पदयात्रा पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी हा पदयात्राच येणार ना. मग ही ह्याच्यापेक्षा डबल मजा पुढच्या वर्षी करायची आहे. आता फटाके घेऊन जायचे पार्काला. आपण उलट्या जाणार परत मुंबईला. सर्व चालतो आता आम्ही. माझ्यासोबत माझा मित्र घाट्या, तो सर्वांना एंटरटेन करतोय. या 10 दिवसात सर्वांना एंटरटेन केलं त्यांनी. ज्यांचे पाय दुखले त्यांना पळवत नेले खांद्यावर. माझ्या सुद्धा चालता त्यांनी असं पळवलंय ना, भरपूर चालवलं त्यांनी मला. किती 3 किलोमीटर 3-4 किलोमीटर त्यांनी चालवलं फास्ट मला. पोहोचलो शिर्डीला सगळ्यांना कुल्फी केलं होतं. कोण रुद्रा कोण तो? रुद्रा. आणि फ्रायड राईस युवराज मुळी. रुद्रा ब्लॉग मध्ये आलाय. सगळ्यांना कुल्फी शर्ट नको टाकू. हा आलाय हाय हाय याच्यात आहेत. हा कॅन्सल कर पण खाताना ते हा. खाताना टाक. तर आता बघितलंय ना, आता हा प्रूफ राहणार आहे. सगळं पूर्ण ब्लॉग मी अपलोड करणार आहे. जिंदगी सुखी